हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात अंजब या दोन संघादरम्यान फर्स्ट क्वार्टर फायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळतो. यामधून जो जिंकेल तर टॉप 4 मध्ये हे क्वालिफाय होईल. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोनही टीम. दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. फर्स्ट क्वार्टर फायनलची लढत यामधून जो जिंकेल तो सुपर 4 टॉप 4 मध्ये मात्र क्वालिफाय होईल. भूषण आणि राहुल ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आता. अक्षय बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात केली जाईल. 38च्या षटकामध्ये सर्कलमध्ये आपण 92 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनाच्या बाहेर 2. अक्षयची गोलंदाजी 38च्या बाहेरून रनअप आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल करतोय समाचार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहज कंप्लीट केल्या. अगदी सहज धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल आणि श्रीगणेशा केला जातो दोन्ही आकड्यांनी. 2 धावसंख्या धावफलकावर नरेश दुर्गे आमचे पहा खरं तर पंचांच्या भूमिकेत पहिल्या मॅचपासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर उपपंचांच्या भूमिकेमध्ये जितेश. दोन्ही पंच चांगले डिसिजन त्यांच्याकडून आज आपल्याला पाहायला मिळालं. आज संपूर्ण दिवसभरामध्ये 8 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी दाखल झाला. बॅक टू द बॉलर. चेंडूखाली क्षेत्ररक्षक अक्षय अगदी झेल पकडली, गॅदर केली आणि त्यानंतर धरणी मातेवरती अगदी सहज सोडली गेली. एक धाव या ठिकाणी अगदी आपण बाल कंप्लीट गेली. जिथे विकेट होती तिथे एक धाव मात्र रूपांतर झालं एक धाब्यामध्ये. धावसंख्येत देखील आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 3 या आकड्यावरती. 3 धावसंख्या धावफलकावरती आता येऊन पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजय गावदेव क्रिकेट संघ नेवाळे यांच्या संयुक्त विद्यमानानं भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर समोरून बॉल उडवला अगदी. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाते. अद्याप 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 धावा खर्च केलेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 धावा प्रगतीपथावरती येऊन पोहोचल्यात. अक्षयचं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं. P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर फुलटॉस बॉल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक चौकांना रिझर्वमध्ये बॉल आला आणि एक धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. एक आकड्याने प्रगतीपथावरती थोडीशी बढती मिळेल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 4 या आकड्यावरती. 4 धावसंख्या धावफलकावरती आता लागली जाते. अक्षयची गोलंदाजी खूप प्रभावी गोलंदाजी चालू आहे. खरं तर पहिलं षटक या गोलंदाजा वाटायला आलं, अंगावरती धुरा दिली खरं तर, आणि खूप कमी धावा खरं तर चेंडूंमध्ये दिल्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की P1च्या षटकामध्ये फलंदाजांना मुभा असते. संपूर्ण मैदान खुला असतं. 9 शतरक्षक प्रतिबंधनामध्ये बांधलेले असतात. मोठ्या फटक्यांपासून वंचित केले म्हणून या गोलंदाजाला P1च्या षटकासाठी मात्र निवडलं गेलं. एक धाव आली या बॉलवर देखील. एक धावेने धावफलक मात्र बदललं जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 5 या आकड्यावरती. 5 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. 5 चेंडूंमध्ये 5 धावा धावफलकावरती लागली जाते. त्यातील एक डॉट बॉल आणि एक चेंडूवरती दुहेरी आणि बाकी 3 चेंडूंचं समीकरण सिंगल धावसंख्येचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगली ओव्हर आहे, कारण की P1च्या षटकामध्ये 10 धावसंख्या देणारा गोलंदाज खूप चांगला म्हटला जातो. पण 10 धावसंख्येपेक्षा कमी धावसंख्या खरं तर गोलंदाजानं दिल्यात. चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल. इट इज बाउंड्री. यस दिसे.
9 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. अक्षयच्या गोलंदाजीवर पहिल्या 5 चेंडू अगदी खूप चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर चढवलेला प्रहार, त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो बॉलर महेश धुळे, लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अष्टपैलू कामगिरी संघासाठी आपल्याकडं नेहमी पाहिली या खेळाडूकडून आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याचबरोबर नैसर्गिक देण लेफ्ट हँडेड खेळाडूकडे दिली जाते. पहिल्याच बॉलवरती महेशच्या केले आक्रमण, बॉल गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी षटकार येतोय. खर्च केले तब्बल 21 धावसंख्या खर्च केल्यात महेश धुळेनं. पहिल्या 2 बॉलवरती षटकार, पुन्हा एकदा दुहेरी धाव, षटकार आणि ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. उडवलाय चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक टच करणार आहे. विकेट लागली जाते. खेळाडू क्रमांक 1 मैदानातून आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतो 15.50च्या सरासरीने. पहिली क्वार्टर फायनल या स्पर्धेची आपण बहाल अंजपाडे त्यांच्या विरोधात हंबरपाडा या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आता विकेट मिळवण्यामध्ये थोडा सूर गवसला शेवटच्या बॉलवरती अगदी आपण पाहतो या ठिकाणी. अविनाश बॉलर या ठिकाणी येतोय तृतीय षटक घेऊन. 30 धावा धावपकावरती मात्र लागल्या जात आहेत. हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात अंजप
हे दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आता क्वार्टर फायनलसाठी लढत देतात. टॉप 30 धावसंख्या धावपळकरती मात्र लागल्या जातात. टॉप 4मध्ये कोण जातं यासाठी ही लढत चालू आहे. 2 षटकामध्ये 15.0च्या सरासरीनं 30 आकडा गाठलाय. अक्षयवर चढवलेला प्रहार अगदी आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती थोडी अशा पल्लवीत झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. त्यानंतर महेश धुळेवर चढवलेलं आक्रमण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय विकेट लागल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला विकेट नंतर. या सत्रातील पहिला डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 30 धाब्यांवरती सेरावला. एक गडी देखील बाद झाला. खरं तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. किमान 45 धावसंख्येचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ठेवणं, कारण की दोन्ही मॅच अगदी ते चांगल्या धावसंख्येने जिंकलेत. षटकार येतो अविनाशवर चढवलेला प्रहार. इट इज माल्टी षटकार. पहा बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस इज ए थँक्यू. धावपळकरती धाबा आल्या त्याचं तब्बल 42 धावसंख्या धावपळकरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत 2 आकड्यानं बदल केला जाईल. 44 आणि याच्यातील वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतं बॅट्समन भूषण. अगदी नावाला साजेशी कामगिरी चालू आहे मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग. वैयक्तिक धावसंख्या बनवण्यामध्ये यश लाभलं. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचलोय तब्बल 44 आकड्यावरती. 44 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील खूप चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मयूर आपल्याला पाहायला मिळाला. विकेट लागली जाते या ठिकाणी धाबाच्या स्वरूपात. याच्यातील एक असेल. एकदा 45 धावसंख्येवरती 2 विकेट या ठिकाणी मात्र लागले जातात. ते कोट्यातील त्याच्या तब्बल 39 धावसंख्या आणि ह्या अगदी पंचांचं सिग्नल येणं बाकी असेल. या बॉलवरती धावसंख्या असेल किती? पंच. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 45 धावसंख्येचं योगदान. भूषण नॉट आउट. एकदा जोरदार टाळ होतात भूषणसाठी. 45 धावा नॉट आउट खेळला. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचल्या तब्बल धावा 51 धावसंख्या. 52 धावसंख्येची गरज असेल प्रतिस्पर्धी संघाला. अंजप संघ ज्यावेळेस द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करेल आणि त्यावेळेस मात्र धावा करायच्यात. तब्बल 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा 18 बॉलमध्ये.
हॅलो. 52ची गरज आहे. हंसपाणी त्यांच्या विरोधात आपण पाहाल हंबरपाडा या दोन संघा दरम्यानची क्वार्टर फायनलची फर्स्ट क्वार्टर फायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि त्याच्या समवेत आपण पाहाल या ठिकाणी मिलिंद आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती गेलाय पहिल्याच बॉलवरती उंच चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करणार बॉलला एक धाव. आता कोणत्याही प्रकारची चुकी क्षेत्ररक्षणात आता हंबरपाडा टीम खरं तर मैदानावरती करणार नाहीये. एक धाव आली आहे. धावसंख्येत एक याकडे श्री गणेशा एक धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल बॉलर या ठिकाणी जयेश बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघ दोन दोन मॅच जिंकून खरं तर आता ही मॅच खेळण्यासाठी तिसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेत. खरं तर पंचांच्या डावे यष्टीने गोलंदाजी जयेश मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. P1च्या षटकामध्ये पहा प्रतिबंधनामध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर प्रतिबंधनाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 52चा पाठलाग करायचा खरं तर या ठिकाणी हा देखील टॅप करण्याचा प्रयत्न. बाईट बॉल इट इज कॉल वाईड. अतिरिक्त धावसंख्या देखील याकडे बदल केला जाईल आणि धावा जातील धावफलकावरती तब्बल दोन धावसंख्या झाल्यात. अजूनही 50चा पाठलाग करायचा आहे खरं तर या ठिकाणाहून. जयेश बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. खुल्यात बॉल टाकले जात आहेत त्या ठिकाणी. आता एकच कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत देखील याकडनं बदल केला जातोय. धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 3 या आकड्यावरती 3 धावसंख्या. तीन धावा धावफलकावरती आता मात्र लागल्या जात आहेत. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईक मिलिंद मोठा फटका एक्झिक्यूट केला आहे पण आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील नाहीये. वन बाउन्स बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज बाउंड. जे 13 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अजूनही विजयासाठी 40 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. खरं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक असणारे. दांडे गुल त्रिफळा उद्वस्त फर्निचर बंड डिस्ट्रॉय केलं फर्निचरला या ठिकाणी. मिलिंद बॅक टू द डग आउट. थँक्यू. धावफलकावरती धावा आल्यात आता तब्बल 13 आणि एक गडी देखील या ठिकाणी बाद झाला. 40 पर्यंत आता पोहोचायचं या ठिकाणाहून ते 39 वरती क्षमा असावी 39 वरती पोहोचायचं आहे. कारण की 52चं टार्गेट आहे. त्याच्यातील 13 धावसंख्या झाल्यात. 39 करायचे उर्वरित चेंडूंमध्ये. अजूनही 13 चेंडू बाकी असणार आहेत.
आणि त्यामध्ये करायचे 39. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी आलाय संपुष्टात. 13 धावा झाल्यात. आता 12-39चं समीकरण. डीजे 13-39ची अजूनही गरज आहे. भूषण बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागील मॅच समान तो मॅच देखील राहिलाय. भूषण खूप चांगली बॅटिंग देखील मागच्या मॅचमध्ये, त्यानंतर 2 विकेट देखील कमावल्या होत्या. या मॅचमध्ये देखील नॉट आउट 45 धावसंख्येवरती खेळताना भूषण पाहायला मिळाला. आपल्याला संघाची 7 धावसंख्येच्या त्यामध्ये पाहायला मिळाली. वैयक्तिक 52 पैकी 51 पैकी त्याची 45 धावसंख्येचं योगदान खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. 12 मध्ये 39 करायचं. भूषणच्या हातामध्ये गोलंदाजीचा कौल दिलेला आहे. ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल अक्षय. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता 11 मध्ये 39 करायच्यात. खरं तर भूषणची गोलंदाजी चालू आहे. सुरुवात झाली आहे. सुरुवातीस पहिला बॉल डॉट फेकलाय भूषणनं. आता मैदानावरती समोर अक्षय. आता खरं तर संघर्ष दोघांमध्ये असणार आहे, बॅट्समन आणि बॉलरमध्ये. जो आक्रमण खरं तर पहिल्या षटकामध्ये बॉलरवरती केला होता पहिल्या सत्रामध्ये अक्षयवरती, त्याचीच भरपाई आता खरं तर मैदानावरती अक्षयला करावी लागणार आहे. संघासाठी कितपत धावसंख्या पोचवतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण की 52 धावसंख्येचा मोठा पल्ला आहे. आणि त्याच्यातील पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावसंख्यांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 13 षटकाची सुरुवात झाली भूषणची. त्यामध्ये देखील आपण पाहाल की पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर एकेरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हे भूषणचं षटक चालू आहे. आता स्ट्राईक रोटेट झाले. लेफ्ट हँडेड बॅट्समन, किचकट बॅट्समन. खरं तर मैदानावरती डोकेदुखी ठरतो हा विस्फोटक बॅट्समन, कारण की या गोलंदाजाकडे एक नैसर्गिक देणंच असते या अशा खेळाडूंकडे. लेफ्ट हँडेड गोलंदाजी करत असताना देखील एक नैसर्गिकरित्या कटिंग बॉलमध्ये असलेलं अंतर आणि त्यानंतर रनअपमध्ये थोडासा बिघाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला सेकंड टाइम. त्यानंतर आता चौदा धावसंख्या धावपळी लागते. भूषण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. कदाचित रनअपमध्ये झालेला बिघाड आणि त्यानंतर खूप चांगली झेल. बालन्स केलं खूप चांगलं बॅलन्स बनावं लागेल. विकेट लागली जाते. विकेट क्रमांक 2 खेळाडू बाद. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या साह्याने धावपळ फिरवलं जाईल 14 या आकड्यावरती. 38ची अजूनही गरज असणार आहे आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 8 बॉलमध्ये 38 करायच्यात. आता 6 षटकार. व्हाईट बॉलच्या साह्याने धावपळ मात्र बदललं जाईल. 37ची गरज असणार आहे. आता 15 धावसंख्या धावपळ करती झाल्यात. 8 चेंडूंचा खेळ उर्वरित अजूनही बाकी असणार आहे.
महेश आणि त्याच्या समवेत आपण पाहाल या ठिकाणी अक्षय ही जोडी मैदानावरती दाखल आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण बालभूषणला, ज्यानं खूप चांगली पारी आतापर्यंत खेळली मैदानावरती. समोरून बॉल अगदी वेगाने फेकला आणि त्यावरती टप्पा देखील तितका चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रडारमध्ये बॉल आणि बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब. महेश जोगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकायचे. वाईट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अख्खी संपूर्ण संघाला विश्वास आहे खरं तर महेश जोगळेवरती, की 5 चेंडूंमध्ये 5 षटकार या खेळाडूकडून अपेक्षित आहेत संघाला. आणि कदाचित या 5 चेंडूंवरती 5 षटकार आलेच तर रात्रभर झोप देखील लागणार नाही या खेळाडूला. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये आता 5 षटकार करायच्यात, 29 धावसंख्या करायच्यात आता. 4 चेंडूंमध्ये औपचारिकता बाकी असणार आहे, पण कदाचित एखादा नो बॉल आणि त्यावरती चढवला गेलेला प्रहार कमबॅक मॅच मध्ये संपूर्णपणे आणू शकतो खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. अंबरबाळा आणि त्यांच्या विरोधात अंजप या दोन संघादरम्यानची ही लढत चालू आहे. खरं तर या स्पर्धेतील टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खरं तर ही लढत चालू आहे आता. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. महेश जोगळे चेंडू शिल्लक आहे तब्बल आता 3 चेंडूंचा खेळ अजूनही अद्याप बाकी असणार आहे मैदानावरती. महेशचं हे षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्या, धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 आकड्यावरती. 24 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लागलेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. बऱ्याचशा धावसंख्यांचा अजून पाठलाग करायचा. औपचारिकता बाकी आहे मैदानावरती. निशांत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी यांच्या वतीने भरवण्यात आलेली ही स्पर्धा. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. अगदी जो कॉन्फिडन्स पाठीराख्यांचा आहे ना, तो पाठीराख्यांचा कॉन्फिडन्स बघून बॉलर देखील थोडासा घाबरलाय, कारण की 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील डॉट बॉल आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत आता 2 आणि विजयासाठी औपचारिकता बाकी आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. शफल होऊन खेळलाय थोडा. एक कंप्लीट केली जाईल या ठिकाणी. अजय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी यांच्या सवित्य विद्यमानाने भरवण्यात आलेली ही 30,000, 15,000, 7,500, 7,500 ही स्पर्धा आपण खरं तर सर्वजण पाहतोय. शेवटचा बॉल
निर्धाव चेंडू षटक क्रमांक 4 या ठिकाणी हंबरपाडा टीम जिंकले. चला चेअर अप डीजे.